एकनाथ शिंदेंच्या काळातल्या अनेक योजनांना कात्री लागलेली आहे। आनंदाचा शिधा, तीर्थाटन अशा योजना अडचणीत आलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळामध्ये या योजना सुरू झालेल्या होत्या। शिवभोजन थाळी योजना सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे। तेव्हा शिंदेंच्या काळात सुरू झालेल्या आणि पुनरुज्जीवित केलेल्या काही योजना बंद होण्याची शक्यता आहे। तेव्हा या बजेटमध्ये या योजनांसाठी निधीची तरतूदच नाहीये आणि या योजना केवळ कागदावरच राहणार असल्याचं बोललं जाते। आनंदाचा शिधा, तीर्थाटन योजनेसह शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची त्यामुळे शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। अधिवेशनातून महत्त्वाच्या घडामोडींवर तिच्याकडून आणखी आपण तपशील घेऊया जाणून। सीमा, आज महत्त्वाच्या घडामोडी, एकतर काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधक बरेच आक्रमक दिसले आणि अर्थातच आज यावर काही सविस्तर प्रतिक्रिया येतील असं एकंदरीत चित्र दिसते। काय काय नेमक्या आज घडामोडी अधिवेशनामध्ये घडणार आहेत? अनुपमा, काल अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि त्यानंतर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण ज्या गोष्टी जे आश्वासनं सरकारकडनं सरकार येण्यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेली होती ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत असा आरोप आणि त्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये दिसून आल्या नाहीत। त्यामुळे आता आज विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडक्या बहिणींना जेव्हा निवडणुका लागलेल्या होत्या तेव्हा सांगण्यात आलेलं होतं की 2100 रुपये देणार, त्याची तरतूद आगामी काळात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार अशा अनेक प्रकारे नेत्यांनी सांगितलेलं होतं। मात्र कोणतीही तरतूद लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजेच 2100 रुपये देण्यासंदर्भात कोणती तरतूद जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे हा मुद्दा आता विरोधक उचलून धरणार। यावरून आज याचे पडसाद आज आपल्याला सभागृहात तसंच विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती दिसून येऊ शकतात। कालच यावरून मोठाच गदारोळ आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। सोबतच महागाई भत्ता, बेरोजगारी भत्ता युवकांना देणार असल्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या दरम्यान महायुतीच्या नेत्यांकडनं देण्यात आलेलं होतं। मात्र कोणताही बेरोजगारी भत्त्यासंदर्भात तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली नाही किंवा करण्यात आलेली नाही। सोबतच शेतकऱ्यांचं कर्जमाफी आम्ही करणार असं सांगण्यात आलेलं होतं, तशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र अर्थसंकल्पामध्ये कुठेही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला नाही। त्यामुळे काल विरोधकांनी आरोप केलेले होते। त्यामुळे हा सुद्धा आज मुद्दा जो आहे सभागृहात तसंच विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती गाजू शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो तुम्ही उल्लेख केला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आलेली होती त्या योजना आता बंद होत आहेत की काय अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। ती म्हणजे काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल किंवा मग शिवभोजन थाळी असेल, सोबतच आनंदाचा शिधा या महत्त्वाच्या योजना आहेत आणि या योजनांसंदर्भात कालच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली नाही। अक्षरशः या योजनांसंदर्भात अर्थमंत्री अजित पवारांच्या भाषणामध्ये सुद्धा कुठेही उल्लेख झालेला नाही। त्यामुळे या लोकप्रिय योजना बंद होत आहेत की काय एकनाथ शिंदे यांच्या काळातल्या, आणि या जर योजना बंद झाल्या तर यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होऊ शकतात। कारण फक्त तुम्ही या योजना आज या संदर्भात विरोधकांच्या आणखी सविस्तर प्रतिक्रिया येतील। अर्थातच सत्ताधाऱ्यांचं या संदर्भात काय उत्तर असणार आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आणि तितकंच रोचक ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। जरूर या बाबतीतले आणखी अपडेट घडामोडी जाणून